सांगलीतील कथित अवैध कशिनो धंद्याविरोधात PSR ह्युमन राईट्सचा इशारा। 7 दिवसात कारवाई न झाल्यास नावे जाहीर करणार देवधर सांगली शहर व परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कसिनो व गेमिंग धंद्यामुळे अनेक युवक व्यसनाधीन होत असून त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर संबंधित धंद्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगचे सांगली जिल्हा अध्यक्ष देवधर सांगले यांनी केले आहे। देवधर सांगले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील काही ठिकाणी सुरू असलेल्या कथित अवैध गेमिंग व कसिनो धंद्याच्या मागे काही प्रभावशाली संचालक कार्यरत असल्याची चर्चा असून प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी। संबंधित धंदे 7 दिवसाच्या आत बंद न झाल्यास संबंधित गेम सेंटर व संचालकाची नावे जनतेसमोर जाहीर करण्यात येतील असा इशारा त्यांनी दिला आहे। तसेच संबंधित ठिकाणाचे व्हिडिओ आणि इतर पुरावे गोळा करून ते पोलीस प्रशासन व संबंधित शासकीय विभागाकडे सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। युवकांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि समाजात वाढत असलेल्या जुगार सदृश्य प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यावेळी PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या वतीने सामाजिक हितासाठी अशा अवैध धंद्याविरोधात सातत्याने लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे।